नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपली खाद्ययात्रा आहे पुण्यामध्ये। जशी पुण्याची मिसळ फेमस आहे ना, तशीच पुण्याचे साबुदाणा वडे आणि मस्तानी सुद्धा फेमस आहे। बऱ्याच वेळेला पुण्याची ओळख ही मस्तानीने सुद्धा केली जाते। चला आज या दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेऊयात आणि यासाठी लागणारे साहित्य कृती बघूयात। सगळ्यात आधी बनवूयात साबुदाणा वडे। यासाठी रात्रभर भिजवलेला साबुदाणा, 2 उकडलेले बटाटे, त्याचबरोबर लिंबू, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, साखर, मीठ आणि जिरे हे सगळं साहित्य आपण साबुदाणा वड्यांसाठी घेतलं आहे। साबुदाणा वडा जरी प्रत्येक ठिकाणी बनला जात असला तरी पुण्याचा साबुदाणा वडा खूप स्पेशल आहे, कारण यामध्ये आवर्जून जिरे, कोथिंबीर, साखर आणि लिंबू या गोष्टी घातल्या जातात। आणि हा साबुदाणा वडा फक्त उपवासालाच नाही बरं का, इतर वेळी सुद्धा पुण्याच्या बऱ्याच हॉटेल्समध्ये नाश्त्यासाठी म्हणून सर्व केला जातो किंवा स्नॅक म्हणून सर्व केला जातो। त्यामुळे हा साबुदाणा वडा फक्त उपवासापुरता मर्यादित नाहीये। चला आता साबुदाणा छानपैकी रात्रभर भिजला होता तो परातीमध्ये घ्यायचा आणि मॅशरच्या साहाय्याने हलकासा स्मॅश करून घ्यायचा। यामुळे साबुदाणा वड्याला बाइंडिंग यायला मदत होते। त्यानंतर यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालून घ्यायचे। आता बटाटे उकडवताना खूप जास्त ओव्हर कुक करायचे नाहीत। खूप जास्त जर तो गाळ शिजला ना तर बटाट्याला पाणी सुटतं आणि साबुदाणा वड्याचं आपलं बाइंडिंग व्यवस्थित होत नाही। चला आता यामध्ये घालायचे चवीप्रमाणे हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, त्याचबरोबर अगदी पाव चमचा साखर, अर्धा ते 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर पिळायचं आहे ते लिंबू। या लिंबामुळे, या साखरेमुळे या साबुदाणा वड्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि त्यामुळे याला छान असा पुणेरी टच सुद्धा भेटतो। त्यानंतर भरपूर असा दाण्याचा कूट। साबुदाणा वड्याची अजून एक स्पेशालिटी आहे, ती म्हणजे पुण्यामध्ये भरपूर शेंगदाण्याचा भाजलेला कूट घालून साबुदाणा वडा बनवला जातो। यामुळे काय होतं माहितीये का, साबुदाणा वडा बाहेरून अगदी कुरकुरीत असा होतो आणि तो गरमागरम खायला सर्व केला ना तर इतका क्रिस्पी लागतो की काही विचारायलाच नको। चला वड्यांचं पीठ हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी छान एकजीव होतात। दाण्याचा इथे साधारण पाऊण वाटी कूट मी वापरला आहे। शेंगदाणे खूप खरपूस असे अगदी लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचं कूट करायचं। यामुळे छान असं खमंगपण आपल्या वड्यांना येतं। पीठ व्यवस्थित असं मळून झाले। आता घेऊयात वडे करायला। हाताला हलकसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने वडे करायला घ्यायचे। यामुळे वड्यांचं पीठ हाताला अजिबातही चिटकत नाही आणि वडा अगदी सहजपणे थापला जातो आणि हा वडा गोल न करता हा आवर्जून चपटा केला जातो। त्यामुळे तो तेलामध्ये अगदी सहजपणे तळला जातो, आतमध्ये कच्चा राहत नाही आणि वरून छान कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते। या छोटे छोटे टिप्स फॉलो केले ना तर तुम्ही सुद्धा परफेक्ट असा हा पुणेरी साबुदाणा वडा अगदी सहजपणे बनवू शकता। अगोदर सांगितल्याप्रमाणे पुण्याची जशी मिसळ फेमस आहे ना, तसाच हा वडा सुद्धा फेमस आहे। कोल्हापुरी मिसळीप्रमाणेच पुणेरी मिसळीला सुद्धा एक वेगळी ओळख आहे। 6 दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवरती मी पुणेरी मिसळ आपली सर्व केली आहे, त्यामुळे खाद्ययात्रेमध्ये पुणेरी मिसळ मला घेता आली नाही, त्यामुळेच तुमच्यासोबत हा पुण्याचा नवीन पदार्थ मला शेअर करता आला। तुम्हाला जर अस्सल पुणेरी मिसळ बघायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन एकदा नक्की बघा। अतिशय सुंदर अशी पुणेरी मिसळ होती। चला आता वडे छानपैकी तयार करून झालेत। आता घेऊयात वडे तळायला। वडे तळताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तेलाचं टेम्परेचर। तेल छानपैकी गरम करायचं, वडे सोडायचे। वडे सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर मीडियम करायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती वडा तळायचा। साबुदाणा वडा तळताना कधीही मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं नाही। मीडियम टू लो फ्लेमवर जर तळला तर आतमध्ये साबुदाणा वड्याचं टेम्परेचर वाढत जातं आणि वडा फुटतो आणि वडा जर तुमचा व्यवस्थित बाइंडिंग झाला नसेल ना तर तरीही तो फुटतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, शेंगदाण्याचा कूट भरपूर वापरला आणि कमी मॉइश्चर असलेला बटाटा, उकडलेला बटाटा वापरल्यानंतर साबुदाणा वडे परफेक्ट असे होतात। त्याचं बाइंडिंग अजिबातही सुटत नाही, वडा अगदी परफेक्ट आहे असं राहतो। वडा इथे मी छान मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेते। तुम्ही बघू शकता किती खरपूस असा रंग आलाय साबुदाणा वड्यांना। आणि सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक पुणेरी वड्याची गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे साबुदाणा वड्यांमध्ये पुण्यामध्ये कधीही लाल तिखट वापरलं जात नाही, आवर्जून हिरवी मिरची वापरली जाते। त्यामुळे ते वडे दिसायला सुद्धा छान असं गोल्डनिश व्हाईट असे दिसतात। चला आता दुसरी बॅचही मी याच पद्धतीने तळून घेते। एका वेळेस तेलात मी फक्त 4 वडे सोडतेय। तेलाची क्वांटिटी जेवढी आहे ना त्याचप्रमाणे वडे सोडा। वडे तेलामध्ये कधीही जास्तीचे सोडू नका, नाहीतर वडे अगदी तेलकट होऊन जातात। या पद्धतीने केले ना तर तेलकटही जास्त होत नाही। चला सुंदर असे खरपूस कुरकुरीत वडे तयार झाले। पुण्यामध्ये या वड्यांबरोबर एक स्पेशल चटणी सर्व केली जाते, ती आपण बनवणार आहोत। यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ, साखर, जिरे, त्याचप्रमाणे दही घेतलंय। आता सगळ्यात आधी सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या। हिरवी मिरची, शेंगदाणे, त्यानंतर जिरे, पाव चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरे आणि साधारण 4 ते 5 चमचे दही घालायचं आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून ही चटणी मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची। पाण्याची क्वांटिटी गरज पडली तर थोडीशी जास्तीची घालू शकता। अगदी सरसरीत अशी ही चटणी वाटून घ्यायची। या वड्यांबरोबर ही चटणी अफलातून अशी लागते। तिखट, आंबट, गोड हे सगळं कॉम्बिनेशन या चटणीमध्ये आहे। चला सुंदर अशी चटणी झाली। तुम्हाला मी त्याचा थिकनेस ही दाखवते। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळही नाही, छान सरसरीत अशी ही चटणी तयार होते आणि ही सहजपणे आपल्याला वड्यांबरोबर खाता येते। चला आता वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे,
ती आहे आपली मँगो मस्तानी. पुण्याची मँगो मस्तानी. पुण्याची मस्तानीच अगदी जगभर प्रसिद्ध आहे. त्यातली मँगो मस्तानी ही आणखीन स्पेशल आहे. चला आता घेऊयात मँगो मस्तानी बनवायला. यासाठी छान पिकलेला रसदार आंबा घ्यायचा. आंब्याच्या अशा पद्धतीने कापं करून घ्यायची आणि ही कापं एका प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊयात. मस्तानी बनवणं अगदी अगदी सहज सोपं आहे. म्हणजे बाहेरची मस्तानी खायला जाण्याची तर गरजच पडणार नाही तुम्हाला या व्हिडिओनंतर. इतक्या सहजपणे तुम्ही घरच्या घरी ही मस्तानी बनवू शकता. फक्त गरज आहे ती बाहेरून आंबा आणि आईस्क्रीम आणण्याची. बाकीचं साहित्य तर आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं. आपली ही चाललेली महाराष्ट्राची खाद्ययात्रा तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. कारण मलाही समजेल तुम्हाला ही खाद्ययात्रा आवडते का, किंवा कोणत्या जिल्ह्यातले पदार्थ तुम्हाला जास्त आवडतात आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तिथलं कोणतं पदार्थ अगदी पारंपरिक आणि प्रसिद्ध आहे हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती या खाद्ययात्रेच्या मालिकेमध्ये तेही रेसिपीज आवर्जून दाखवूयात. चल आता मस्तानीची स्टेप बघूयात. सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये या केलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. थोड्याशा फोडी मी टॉपिंगसाठी बाजूला ठेवल्या. त्यानंतर 1 कप दूध आणि 1 मोठा स्कूप भरून आईस्क्रीम घालायची. मँगो फ्लेवरची आईस्क्रीम आहे. तुम्ही व्हॅनिला घातली तरीही चालेल. आता मिक्सरला छानपैकी 2 ते 3 मिनिटं फिरवून घ्यायचं. सगळ्या गोष्टी छान अशा ब्लेंड होतात. आता सर्विंगसाठी ग्लासमध्ये खाली आंब्याच्या फोडी घालायच्या. त्यानंतर ब्लेंड केलेलं हे मिश्रण घालायचं. वरती सुंदर अशी आईस्क्रीम परत एकदा सर्व करायची. अतिशय अफलातून अशी ही मँगो मस्तानी लागते. म्हणजे एकाच घासात एकाच घोटात तुम्ही याच्या प्रेमात पडाल एवढी सुंदर लागते. आईस्क्रीमवरती आंब्याच्या काही फोडी, त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात. तुम्हाला हवे ते, तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि सुंदर अशी थंडगार मँगो मस्तानी अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते. वडेही सर्व करून घेऊयात. वड्यांबरोबर ही सुंदर अशी शेंगदाण्याची चटणी सर्व केली. त्याचबरोबर एक हिरवी चटणी सुद्धा सर्व केली. चला अगदी फ्लेवरफुल आणि थंडगार अशी मँगो मस्तानी आणि खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे आपले साबुदाणा वडे दोन्ही रेसिपीज तयार आहेत. वडा तुम्हाला तोडूनही दाखवते. वडा अजिबातही चिवट होत नाही, खूप जास्त तेलकट होत नाही, अगदी खुसखुशीत असा होतो. गरमागरम हे वडे अतिशय अफलातून असे लागतात. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे साबुदाणा वडे आणि स्पेशल शेंगदाणा चटणी त्याचबरोबर ही थंडगार अशी मस्तानी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा. म्हणजे तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी ही पुणेरी डिश बनवू शकताल. आणि कशी वाटली आजची रेसिपी, आजचा एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेतील एकही एपिसोड मिस न होण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेच्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.